बऱ्याच स्त्रिया अगदी वय वर्ष 35 असू दे 40 असू दे 18-19 वर्षामध्ये तर ठीक आहे. म्हणजे मी मुखदुशिकांबद्दल बोलतोय, पिंपल्स बद्दल बोलतोय. तर वय कुठलंही असेल तरी सुद्धा पिंपलच्या संदर्भात स्त्रिया आम्हाला भेटायला येतात आणि वेगवेगळ्या डॉक्टरांकडे त्या भेटून आलेल्या असतात. वेगवेगळी औषधं, क्रीम, ऑइंटमेंट सगळं वापरत असतात. आम्ही त्यांना फक्त सिंपल एक फंडा देतो आणि तो म्हणजे खाण्यापिण्याचा. एखाद्या स्त्रीचं खाणं पिणं चुकीचं असेल, तिचं पचन जे आहे ते व्यवस्थित नसेल, तर मुखदुशिका पिंपल्स होणार स्वाभाविक आहे. जसं की एखाद्याला किस्तूड उठतं, तसंच पिंपल्स उठणं याचं प्रमाण नैसर्गिक हार्मोनल इम्बॅलन्स आहे, तर याच्यामध्ये पिंपल्स उठतात. पण तुमच्या शरीरामध्ये पुनिर्मिती जास्त असेल तर त्याचं प्रमाण जे आहे ते वाढायला लागतं. आणि त्यामुळं या सगळ्यांना एक बेसिक डाएट प्लॅन आम्ही देतो आणि हा डाएट प्लॅन दिला की मुखदुशिका बऱ्याच प्रमाणात कमी होतात. त्यामुळे मुखदुशिकेचा पिंपल्स उठू नयेत याच्या संदर्भात डाएट प्लॅन पाहिजे असेल तर नक्की मला डाएट असा मेसेज करा. मी तुम्हाला मुखदुशिका होऊ नयेत याच्या संदर्भातला डाएट प्लॅन तुम्हाला डिरेक्टली मेसेज करतो.